आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते. मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती. समोर आजोबा होते, बाळासाहेब होते, श्रीकांतजी होते. काय बोलणं ऐकायला येत होतं, पण कशासाठी नेमकं काय चाललंय, मराठी माणसावरती अन्याय होतं म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं. आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो. आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले. आणि जयंतराव, भावकी एक झालेली, आता गावकी पण एक होते. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसले, ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता. का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते, एस.एम. जोशी होते, डांगे होते, आणि पहिले जे 5 जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. आणि हे रक्तामध्ये असावं लागतं. मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं. आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा हे काही शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्याने वाटलं. आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय. आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलोत. आणि राज जे बोलत तेच सांगतोय. आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत. निवडणूक महापालिकेची, पण भाजप काय प्रचार करते. दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळं चाळे सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार. मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं, तुमचं आणि तुमच्या खालच्या चेलाचपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. हे भांडवट ठेवायचं नुसतं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला, कोणी केला माहिती पण नाहीये. आपण 2010 साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले. जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात त्याची झालेली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती. पण तेव्हा सगळे मोठे नेते होते, जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. मुळामध्ये लढणारे नाहीच.
हे घरं पेटून पोळ्या भाजणार आहेत, आगी लावायच्या, आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची, रक्तपात झालं तर आपल्यामध्ये होईल, पण ते तिकडे पोळ्या भाजणार. जनसंघ कुठेही नव्हता. पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये? संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. सगळे पक्ष हे एकत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच. द्विभाषिक राज्य होतं. आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना, त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस जो गुजरातमध्ये जन्माला होता, तोच नरराक्षस मुख्यमंत्री होता. आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला. गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत, त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई हा हिंदूच होता. मरणारी मराठी माणसं होती. पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही, म्हणजे गोळीला तुम्ही, पोळीला आम्ही, पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते. तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्रप्रेमी मुसलमान सुद्धा होता. आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहिलाय का आज मराठी माणूस? दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं, हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणारा अमर शेख. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? आणि तो अण्णामलई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे. का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला. भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे.